जागतिक आदिवासी दिनानिमित्त जगभरात हा दिवस आज साजरा केला जातोय, परंतु हिंगोलीमध्ये जे आहे ते हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत। आपल्या न्याय मागण्यांसाठी जे आहे ते आदिवासी बांधव आज मोर्चा काढत आहेत। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील जवळपास 23 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। विद्यार्थ्यांचे उपोषण विशेष पदभरतीसाठी आहे, आदिवासींची विशेष पदभरती घेण्यासाठी मागणीसाठी उपोषण सुरू आहे, परंतु या उपोषणाला जे आहे ते दखल नाही घेतली असा आदिवासी समाज बांधवांचा आरोप आहे। आणि त्यामुळे जे आहे ते ठिकठिकाणी रास्ता रोको झाले, आंदोलने झाली आणि आज जे आहे ते आज हा महाभरती मोर्चा काढला जातोय। आदिवासी समाज बांधव जे आहेत ते हिंगोलीमध्ये एकवटले आहेत आणि हे सगळे आदिवासी समाज बांधव आपल्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहेत। आपल्यासोबत आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याचे अध्यक्ष आहेत। साहेब, मला सांगा नेमक्या कुठल्या मागण्यांसाठी आज आदिवासी दिनाच्या दिवशी हा मोर्चा काढला जातोय? आज जागतिक आदिवासी दिन आहे, म्हणजे आदिवासाचा गुणगौरव करण्याचा हा दिवस आहे। परंतु मागील 22 ते 23 दिवसापासून आमचे आदिवासी विद्यार्थी जे आमची अधिसंख्येने रिक्त झालेले 12,520 पदं आहेत ते भरण्यासाठी उपोषणाला बसलेत। परभणी इथे जवळपास 11 ते 12 दिवसापासून आमचे 4 ते 5 विद्यार्थी आमरण उपोषण करत आहेत, परंतु शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। मागच्या 2017 पासून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यानुसार हे पद भरणं अपेक्षित होते। खरं म्हणलं तर हा सुप्रीम कोर्टाचाच अवमान आहे, परंतु तरी सुद्धा शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी हा मोर्चाचं आयोजन करावं लागलं। केवळ हिंगोलीचा प्रश्न आहे, राज्याचा प्रश्न आहे। राज्याचे मंत्री आहेत, आदिवासी समाजातून ते येतात, हिंगोलीचं त्यांच्याकडे पालकत्व आहे, हा गंभीर प्रश्न त्यांच्यापर्यंत गेला नाही का? इतरही अनेक आमदार यापूर्वी सुद्धा राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात, हा प्रश्न अद्यापर्यंत का त्यांच्यापर्यंत गेला नाही आणि का सुटला नाही? घटनेनं खरं म्हणलं तर आदिवासीसाठी सर्वप्रथम आरक्षण दिलेलं आहे आणि आज राष्ट्रपती पदापासून तर या आपल्या आदिवासी डिपार्टमेंटपर्यंत सर्व आदिवासी समाजातली माणसं आहेत, परंतु तरी सुद्धा आदिवासीच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही। आज महाराष्ट्रात जवळपास 26 आमदार 25 रिझर्वेशनमध्ये आणि एक ओपन मंजूर म्हणजे 26 आमदार आहेत, परंतु या विद्यार्थ्याच्या प्रश्नावर मात्र कोणी लक्ष देत नाही आणि जो दबाव गट आदिवासी समाजाचा या शासनावर पाहिजे होता तो दबाव गट कुठे दिसत नाही आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं विशेष म्हणजे या 8 जिल्ह्यातून सर्व लोक एकत्र आले आणि हा दबाव गट आम्ही शासनावर टाकण्यासाठी आज मोर्चाचं आयोजन केलं। साधारण किती लोक आलेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून लोक आलेत? आमच्या जवळपास परभणी असेल, वाशिम असेल, नांदेड असेल, इकडे बुलढाणा असेल, मंठा म्हणजे जालना असेल, या बाहेरच्या जिल्ह्यातून पूर्ण जवळपास 7 ते 8 जिल्ह्यातून इथं लोक आलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर हे आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी एकवटले आहेत। माझ्यासोबत हा एक युवक आहे। दादा, तू त्या उपोषणामध्ये होतास का, साखळी उपोषणामध्ये? आणि नेमक्या आता आणखी कुठल्या मागण्या आहेत या महाभरतीच्या व्यतिरिक्त? खरं तर सगळ्यात महत्त्वाची मागणी महाभरतीचीच आहे। आजच्या मोर्चाच्या निमित्ताने आज 9 ऑगस्टचा आदिवासी परंपरेचा त्यांना सन्मानाने वागणूक देण्याचा दिवस आहे, परंतु 2019 पासून शासन जाणीवपूर्वक या निर्णयाकडे दुर्लक्ष करत आहे। खरं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 2019च्या डिसेंबरपर्यंत सगळ्या जागा भरल्या पाहिजे, 12,500 पदं होते, परंतु शासनाने अद्याप त्यावर कारवाई केली नाही। खरं तर याच्यानंतर हा जर शासनाने या मोर्चाची दखल नाही घेतली तर निश्चितच राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थी मंत्रालयावर धडक मारल्याशिवाय राहणार नाहीत, या ठिकाणी शासनाला मी सांगू इच्छितो। नक्कीच आपण पाहिलं तर हे आदिवासी विद्यार्थी मंत्र्याला देखील धडक मारतील असा इशारा जो आहे तो या युवकाने दिला आहे। आणि आजच्या या मोर्चाला जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली आहे आणि जसं आयोजकांनी सांगितलं जवळपास 7 ते 8 जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव जे आहेत ते हिंगोलीतील या महाभरती मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।